स्वागत करूया रियान भाई मुजावर यांचा आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झाले, ज्यांनी या स्पर्धेला टाटा टियागो यंगस्टर स्टार ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार प्रायोजित केला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रियान भाई मुजावर, खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या या देवगडच्या शेटमला हायस्कूलमध्ये आणि यंगस्टर प्रीमियर लीग आमदार चषक मध्ये. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली वहिली 4 व्हीलर आहे, त्याच्यामुळे रियान भाईंचं कौतुक तर झालंच पाहिजे, कारण हा एक रेकॉर्ड आहे. आणि रियान भाई, तुमचं विशेष कौतुक त्याच्यामुळे इकडे केलं जाणार आहे. ही 4 व्हीलर कार कोण जिंकणार यासाठी भारतभरातील खेळाडू आलेत, परंतु आपण ती पुरस्कृत केली त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. सामना सुरू करा. पहिलाच बॉल वरती इथे मात्र शॉर्ट पिक पोहोचला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलं सावळ्याच्या किरण पवारने. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका केला. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला भेटला. आडव्या बॅटने तो जोरदार प्रहार शॉटांबुलचा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात केली किरण यांनी मागच्या मॅच मध्ये केलेला जबरदस्त खेळ. तब्बल 44 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. ही मॅच देखील महत्वाची आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्याने आक्रमकतेने सुरुवात केली. दुसरा चेंडू, वा लगातारचा दुसरा, वा फटका जबरदस्त केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार आलाय. यस, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. थोडेसे पुढे आले, त्यानंतर ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवला 6 धावांसाठी. षटकाराला बॅक टू बॅक 2 षटकार. आता गोलंदाजावर दबाव असेल, परंतु ही मॅच करो या मरोची असणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघांमध्ये जबरदस्त खेळाडू आहेत. लढावं लागेल, शेवटपर्यंत लढेल तोच जिंकेल. निश्चितच जो शेवटपर्यंत लढणार तो या मॅच मध्ये विजय होणार देखील आहे. पहिल्या 2 चेंडूवरती रोहितच्या विरोधात ते 2 मोठे फटके आले, परंतु रोहितला देखील उत्तर द्यायचं आहे. परंतु किरण पवार रेकॉर्ड यांच्या देखील नावावरती खूप सारे आहेत. या खेळाडूंनी देखील टेनिस क्रिकेट विश्वावरती कित्येक वर्ष अधिराज्य केलं. डोळ्याची दुखापत झाली, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो काबिल तारीफ आहे. सोपं नाहीये कमबॅक करणं. यस, पुढचा बॉल यावेळेस लेफ्ट केलाय. वा, जबरदस्त फटका, डावांचा पार न फेडणारा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमापार षटकार. तिसऱ्या बॉलला तिसरा षटकार आलाय. षटकारांची हॅट्रिक. हा पॉवर आहे, पॉवरची पॉवर आहे आणि ती पॉवर पाहायला मिळाले. आशेचा किरण पल्लवित करणारे किरण पवारची बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली. किरण पवार देखील सांगतात या रेस मध्ये, या 4 व्हीलरच्या रेस मध्ये देखील मी दावेदार देखील, आणि आज मी ती दावेदारी पेश करण्यासाठी चालू देवगड नगरीमधून. रायगडचा सुपरस्टार आहे, सावळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. सावळेचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती या खेळाडूने गेला भाग पाडले. यस, आता गोलंदाजाला देखील तो कमबॅक करावा लागेल. गोलंदाज देखील जबरदस्त आहेत. मुंबई परिसरातील रोहित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा बॉल. या चेंडूवरती थोडीशी गिरकी घेतली. थोडासा चेंडू जो आहे तो आतल्या दिशेने वळण घेणारा पाहायला मिळालाय. फेकी खराब आले आणि त्यानंतर आलाय आज चौकार. चूक झाली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हते. बॅकअप महत्वाचा आहे आणि ते बॅकअप नव्हतं आणि अशा वेळेला इथे चौकार देखील आलाय. यस, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडासा वळण घेणारा चेंडू आतमधच्या दिशेने, त्यानंतर थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर तो खराब थ्रो. बॅकअप नव्हता नाही, त्यानंतर तो चौकार पाहायला मिळतोय. जे एकंदरीत एकूण 5 धावा या चेंडूवर प्राप्त झाल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा कशा येऊ, धावा महत्वाच्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज थोडासा दबावामध्ये असणार आहे, परंतु दबावामधून बाहेर यावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. व्हेरिएशन महत्वाचं आहे गोलंदाजीमध्ये. निश्चितच रोहित आचार्य अंबरनाथला हा बिलॉंग करणारा खेळाडू आणि दर्जेदार क्रिकेट या खेळाडूने देखील खेळलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रीचर मध्ये तो सिंगल धावेचा फटका, परंतु पंचांचा इशारा. नो चेंडूचा देखील आलाय, म्हणजे दबाव हा साप आपल्याला रोहित आचार्यावरती पाहायला मिळतो, परंतु तो दबाव आपल्याला झुगारून कामगिरी करायची आहे. पहिल्या
3 चेंडूंवरती 4 चेंडूंवरती काय घडलंय याच्यापेक्षा आपल्याला पुढील चेंडू कशा प्रकारे चांगले टाकता येतील याचा आपल्याला विचार करावा लागेल, परंतु कुठेतरी चुकता येतं. आतापर्यंत 25 धावा फलकावरती जोडले गेलेत. हिटचा बॉल त्यावर क्रॅकिंग फटका केलाय जोरदार प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. फलकावरती जोडल्या गेलेत. किरण पवार 5 चेंडू 27 धावा. मुजम्मिल त्याला चांगली साथ देतोय. मुजम्मिल खान विक्रोळी पार्क साईडचा हा खेळाडू आहे, तो देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एक चेंडूचा सामना त्याने देखील केला, सिंगल त्याने देखील बनवले, परंतु चांगली साथ देतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता, उजव्या बाहेर यॉर्करचा प्रयत्न होता आणि अशा वेळेला इथे जर पाहायला गेलं तर डॉट चेंडू देखील आलाय. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करत असताना 29 फलकावरती पहिलं षटक मागणं ठरत आहे. तब्बल 29 धावा पहिल्या मॅच मध्ये, तब्बल 44 धावांची खेळी किरण यांनी साकारली. या मॅच मध्ये केली ती दमदार सुरुवात पाहायला मिळते. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग आणि सर्वांचंच लक्ष आहे ते या 4 व्हीलरवर टाटा टियागो सन्माननीय रियांची मुजावर यांच्या माध्यमातून ही कार इथे पुरस्कृत केली गेली आणि संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. संपूर्ण भारतभरातून टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. जतन आलेत गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू याच्यावरती देखील आक्रमण केलंय. मिड विकेटला फटका, डीपला आले प्रोटेक्शन, परंतु बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार 4 धावेसाठी. यस, बॅटर थांबायचं नाव घेत नाहीये. ओपीच बॉल होता, लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूने सीमारेषा पार केली 4 धावांसाठी. आता मात्र मुझम्मिल देखील जबरदस्त खेळ करतोय. सातत्याने मागची 2 वर्ष ऑक्सिजन मास्टरची क्रिकेट स्पर्धा फलंदाज मुझम्मिल यांनी गाजवलेने आज कोकणामध्ये दाखल झालेत, देवगडमध्ये दाखल झालेत आणि जबरदस्त खेळ त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा थोडस जर पाहायला गेलं तर पॉलिम स्विफ्टचा फटका खेळण्याचा इरादा झाला. वेगवान चेंडू हाताला गेला, सिंगल दा फलकावरती ऍड झाली. धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्येची बेरीज आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 8 चेंडू मध्ये 34 धावा आलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा फलकावरती जोडल्या होत्या, परंतु आता आपल्याला कमबॅक करायचं आहे. जतन टक्कर मॅनफ्रॉम घाटकोपरचा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. पुढचा बॉल सोरपीच सन्मान दिला गेलाय. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु खराब चेंडूंवर ते मोठे फटके पाहायला मिळेल. जसा चांगला चेंडू आला तसा सन्मान दिला गेला. तो या परिस्थितीचा वापर करतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण वाढताना पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरून देखील प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेत. 35 धावा फलकावरती या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय समोरच्या दिशेने. इथे मात्र मिड ऑफ द क्षेत्र लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर सिंगल दा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक नाहीये, जागा खाली आहे आणि अशा वेळेला 2 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढणारे 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येकात असते, फक्त गरज असते ती खंबीर सुरुवातीची आणि ती सुरुवात दिली. त्यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल देखील झाला. कॅच उडाला होता. काही काळ चेंडू हवेत होता, परंतु फिल्डरला बीट करत चेंडू थेट सीमारेषा पार, चौकार. एकंदरीत आतापर्यंत पाहिली तर चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. पहिलं षटक भरपूर मागणं ठरलं. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या चौकाराला, त्यानंतर काही चेंडू चांगले टाकले, परंतु यावेळी चौकार आलाय. टप्पा जो होता तो पुढे पडला आणि त्याच वेळी जजमेंट चुकलं आणि
अशा वेळेला तो चौकार देखील पाहायला मिळालाय. नशिबाला ती साथ देखील लाभली आहे मुजमिलला. या चेंडूवरती कमबॅक करायचं आहे तो म्हणजेच जतन टक्करला देखील वेगवान चेंडू हाताला ड्राय करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल तो पर्यंत ऍड होत असताना पाहायला मिळते. पहा पहिल्या 2 षटकाच्या आतमध्येच 42 धावा, 2 षटकामध्ये 42 म्हणजे 21च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. सुरुवात आक्रमकतेने केली. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले आणि त्यानंतर हा जो रथ आहे, धावांचा रथ आहे, तो रोखण्यामध्ये गोलंदाजाला अपयश आले. या स्पर्धेदरम्यान आम्हाला ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजेच मत्स्य व्यवसायक सहदेव बापर्डेकर सर असतील, मावीज शेठ असतील, मुक्तियार शेख असतील, महेश घाटे सर असतील, तुषार पेडणेकर सर असतील, सदस्य देखील आहेत. त्याचबरोबर गोविंद माळी सर असतील, फरीद काझी सर असतील, तौसिफ शेख असतील, सरफराज शेख असतील, अपना बाजार असतील आणि गोपी तांडील सर असतील. यांचं जर पाहायला गेलं तर मोलाचं सहकारी या स्पर्धेसाठी लाभल्या. आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकासाठी आदित्य यांची निवड केली गेली. पहिली 2 षटकं एकंदरीत मागणी ठरली आहे, परंतु आता कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते करावं लागेल. जिद्दीनं खेळावं लागेल, आत्मविश्वासानं खेळावं लागेल. दोन्ही संघ जबरदस्त आहेत, दोन्ही संघांकडे टॅलेंट आहे, परंतु आज या देवगडमध्ये ते टॅलेंट तुम्हाला दाखवायचे आहे. गोलंदाज तयार झाला आदित्य आणि समोर असेल मुसंबिल, डावखुऱ्याचा घातक बॅटर आदित्य मोरे. पनवेल वाकडी परिसरातील हा गोलंदाज आहे. युवा टॅलेंट आहे. वेगवान चेंडू हाताला गेला आणि या चेंडूवरती स्विचिंगचा प्रयत्न होता. अशा वेळेला बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आदित्य मोरे. सुरुवातीला या खेळाडूला जर पाहायला गेलं तर संगमेश्वर तालुक्यामध्ये मी पाहिलं होतं. सुरुवातीला आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आले होते. त्यानंतर सातत्याने कोकणाच्या वारे या खेळाडूने देखील केलेत. एक उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातंय. पनवेल रायगड परिसरामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलं आणि म्हणूनच आज त्याला यंगस्टारच्या स्पर्धेमध्ये चान्स देखील दिला गेलाय. परेश खडके आणि कंपनी बरोबर सातत्याने तो जोडला देखील जात असतो. एक दर्जेदार क्रिकेट त्याने देखील खेळलं. आपण सामना पाहतोय. उमेश इलेव्हन वाघोटून क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम तो क्षेत्ररक्षण करतात आणि दुसऱ्या म्हणजे अवधू स्पोर्ट्स कणकवली या क्रिकेट संघ. दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. गोलंदाज तयार झालाय पुढच्या बॉलसाठी आदित्य मोरे. स्ट्राईक एंडला किरण पवार असतील. चांगला चेंडू पहा. अनुभव कमी आहे, परंतु जो आहे तो वापरण्याचा प्रयत्न केला जातो. टाळ्यांचा गजर संघ सहकार्यांच्या माध्यमातून देखील झालाय. का झालाय तर किरण पवार साठी हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. किरण पवार आपल्याला संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय, परंतु शांततेने चालणारे खेळाडू नेहमीच घातक असतात. त्यांच्या मनामध्ये ते विचार असतात, ते घातक त्याचे विचार असतात आणि ते विचार त्यांच्या बॅट म्हणून पाहायला मिळालेत. 8 चेंडूमध्ये 28 धावा त्याने देखील बनवलेत. यावेळी लॉफ्ट केलाय, हवेत भरपूर उंच उडालाय, आकाशाला गवस निघालणारा फटका, परंतु झेल टिपला गेलाय. आउट. फलंदाज बाद. फलंदाज किरण यांचा खेळ या मॅच पुरता थांबतोय, परंतु बाद होण्याआधी तब्बल 28 धावांची झंझावत खेळी फलंदाज किरण यांनी साकारली. यश आशेची किरण पल्लवित करणारी ती 8-9 चेंडू आणि 28 धावांची खेळी. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील झालाय, कारण का पहिल्या मॅच मध्ये 44 धावा, या मॅच मध्ये 28. चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. परंतु कौतुक गोलंदाज देखील करावं लागेल. पहिली 2 षटकं मागणी ठरले होते. किरण जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळाले. किरण यांच्या बॅट मधून मोठे फटके येत होते, परंतु कमबॅक केलाय आदित्य यांनी. आदित्य यांचं देखील वाखाणण्याजोगं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षय पवार. किरण पवार बाद झाले, परंतु त्यांचेच बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, अक्षय पवार याने देखील जर पाहायला गेलं तर या वर्षीच्या हंगामात पावसाळी रब्बरबॉल क्रिकेट गाजवली. या पट्ट्यानं देखील जबरदस्त कामगिरी अक्षय पवारचे देखील राहिले. सातत्याने चर्चेमध्ये ते देखील राहिले. तर युवा खेळाडूंच्या यादीमधील हे देखील मोठं नाव आहे, परंतु आदित्य मोरे यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि ते देखील सांगता येतं, जुन्या आठवणीच्या ओझ्याखाली दडून जाण्यापेक्षा नव्या आशांच्या पंखावरती स्वार होऊन मुक्त आकाशात झेप घेणं कधी उत्तम.
आल्या पावली पहिला बॉल ठोकलाय उडवलाय पाठवलाय सीमारेच्या पलीकडे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आलाय. यस दोनों बाई दोनों तरफ सवाई एक भाऊ माघारी परतलाय परंतु दुसरा आला घातकतेनेच आला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. जशी सुरुवात किरण पवारने केली तशाच प्रकारची सुरुवात जर पाहायला गेले तर किरण यांच्या बॅटमध्ये आपण तो जबरदस्त फटका पाहतोय. आडव्या बॅटने तो फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर चेंडूकडे पाहतच राहिले. अक्षय पवार यांच्या बॅटमधून तो फटका आला होता. किरण पवार बाद झालेत. आदित्यांना कमबॅक करावा लागेल. पहिले 3 चेंडू जबरदस्त टाकले होते. पहिल्या 3 चेंडू जर पाहिलं तर एकही धाव खर्च केली नव्हती. आदित्यांनी एक विकेट घेतला परंतु 4थ्या बॉलवर तो मोठा फटका आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो उजव्या शीच्या बाहेर ठेवला. या आधीची चूक केली होती ती चूक आता मात्र थोडीशी दुरुस्ती केली गेली हे देखील महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती आपलं शिकणं देखील महत्वाचं आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पहा कशा प्रकारे चेंडू टाकला उजव्या एसटीच्या बाहेर तो थोडासा वेगवान चेंडू हाताळलाय हे देखील महत्वाचं आहे. या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल 49 धावा दाखवण्यावरती या षटकामध्ये धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलं गेलं. येस कमबॅक केलाय गोलंदाज. त्यावेळेस वेग जास्त होता. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. दिशा कुठेतरी बरकटली. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतो. एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय या षटकातील पहिला एक्स्ट्रा बॉल. धावसंख्या 50 अवधू स्पोर्ट्स कणकवली या क्रिकेट टीमची पाहायला मिळते. 50 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 29. दुसऱ्या षटकामध्ये देखील आक्रमकता पाहायला मिळाली परंतु तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आदित्य मोरेच्या माध्यमातून. या चेंडूवरती पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. या चेंडूवरती पंचांकडे अपील केलं गेलंय परंतु त्यानंतर फेटायला देखील गेलंय. अक्षय सांगतायत बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. जर झाला असता तर मी मैदान सोडलं असतं. पहा उजव्या एसटीच्या बाहेर टाकला त्यानंतर पंचांकडे अपील केलं गेलं. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 51 धावा या फलकावरती जोडल्या जात आहेत. येस लास्ट बॉल असणार आहे षटकातील. वेगवान बॉल तेवढाच क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. नेत्रदीपक फटका. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून आलाय. तो फटका पहा कशा प्रकारे सजवला गेलाय. थोडस जर पाहायला गेलं तर शोल्डरचा वापर अतिरिक्त केला आणि त्यानंतर थोडस फुलर लेनचा चेंडू होता आणि अशाच वेळेला तो लॉफ्ट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तो फटका सजवला गेला आणि त्यानंतर तो षटकार पाहायला मिळाला. या आधी अशाच प्रकारे प्रयत्न करत होते परंतु रेंज मध्ये नव्हता चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर ती रेंज जरूर होती आणि त्याचमुळे तो फटका देखील खेळला गेला. इथे ऑटोमॅटचा चांगल्या प्रकारे वापर केला आणि त्याचमुळे तो षटकार देखील पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात. 57 धावा फलकावरती. आदित्य मोरे 14 धावा त्याने देखील खर्च केल्या आणि पहिल्या 3 षटकामध्ये जबरदस्त अशी बॅटिंग पाहायला मिळते. अशाच प्रकारे प्रोजेक्ट स्कोर वाढणार आहे. पहा स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांची गर्दी देखील पाहू शकतो. प्रेक्षक देखील आज मोठ्या संख्येने आले तर महिला वर्ग देखील आलाय त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. पहा ते चेहरे त्या चेहऱ्यांवरतीची स्माइल आहे आणि ते स्माइल आपल्याला कॅमेरामॅनने टिपले आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ्ट केला गेला. फटका चांगल्या रीतीने केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना आज हुलकावणी देत ओव्हर द रोप चौकार. येस जतन यांचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर तो मोठा प्रहार पाहायला मिळतो. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला लॉंग ऑफला खेळणं. चान्स होता क्षेत्ररक्षकाकडे चेंडू थांबवण्याचा परंतु ऐनमोक्याच्या क्षणी चेंडू हातामधून निसटला. थेट सीमा पार जातोय 4 धावांसाठी. फटका चांगल्या रीतीने केला जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. फटका चांगल्या रीतीने केलाय. पुन्हा एकदा वाह जबरदस्त आक्रमकता दाखवली जाते. वाघाची झलक सबसे अलग म्हणत इथे चौकार आलाय. येस बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला भेटतात. फलंदाज मुजम्बिल यांच्या बॅट मधून एकाहून एक किरण यांनी जबरदस्त खेळ दाखवला. त्यानंतर आदित्य यांनी काही वेळासाठी तो कमबॅक केला होता परंतु अक्षय जसे मैदानाच्या आतमध्ये आले तसे मोठे फटके पाहायला मिळाले आणि मुजम्बिल देखील प्रत्येक बॉलवर ते आक्रमण करत असताना आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो परंतु गोलंदाजाला आता कमबॅक करावा लागेल. कमबॅक करण्यासाठी तो चेंडू टाकला देखील आणि त्यानंतर इथे अपील देखील केलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती
धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. जतन टक्कर आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम घाटकोपरचा हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतायत युवा गोलंदाज आहेत आणि एक युवा साम्राज्य आहे ते नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नितीन एक जबरदस्त खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने केलेत. यष्टांच्या मागे आपल्याला ते देखील पाहायला मिळतात. या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून लफ केला गेला. फटका चांगल्या रीतीने केलाय. वन बाउन्स चेंडू जाते ओव्हर द रोप. चौकार 4 धावेसाठी. वा, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये मुझंबिल यांच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 5 चौकार फलंदाज मुझंबिल यांच्या बॅट मध्ये आलेत. चांगला स्टार्ट मिळाला होता आणि म्हणूनच त्या स्टार्टच्या जोरावरती आता धावसंख्या बनायला सुरुवात झाली. कोणीतरी म्हटलं देखील वाचाल तर वाचाल आणि टिकाल तर टिकाल. वाचताय चेंडू आणि म्हणूनच फटके चांगले पाहायला मिळतात. बॅक टू द बॉलर फटका. ड्राईव्हचा तो फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा तो फटका केला गेलाय. सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगल आले म्हणजेच धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. 4थं षटक प्रगती पथावरती असताना 70 धावा म्हणजेच सर आज आपल्याला कुठेतरी 90 पार करताना पाहायला मिळेल ही धावसंख्या. काल 87 धावा आपण पाहिल्या अमरसाई गोरखपूर या क्रिकेट टीम कडून 5 षटकांमध्ये. 70 धावा धावफलकावर पाहायला भेटत. वैयक्तिक 26 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत मुझंबिल. त्यांच्या साथीने 12 या धावसंख्येवर अक्षय पवार. जतन आतापर्यंत थोडेसे मागणे ठरलेत. पुढचा बॉल हवेचा फुल टॉस. प्रथमतः बॅटरला मिस केला आणि त्यानंतर विकेट किपरला चेंडू मागील क्षेत्रात 4 धावांसाठी नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. म्हणजेच मिळतील तब्बल 5 धावा. चुका होत आहेत गोलंदाजांकडून. चुका होत आहेत. शोल्डरचा वापर अतिरिक्त केलाय. फोर्स केंद्राचा प्रयत्न केला आणि अशाच वेळेला तो चौकार देखील आलाय. धावा आपल्याला थांबवायचे, धावा आपल्याला बहाल करायचे नाहीयेत. आधीच लयलूट केली गेली धावांची आणि अशा वेळेला आपल्याला डॉट चेंडूची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर संयम राखावं लागेल. कंट्रोल स्वतःमध्ये आणावं लागेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल होईल का? फटका तर केला गेलाय आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड होते का? तर इथे फ्रीचा चेंडू होता आणि अशा वेळेलाच तो मनसुक्त फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर फॉरवर्ड डीप फॉरवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये तो फटका खेळत असताना सिंगल धावफलकावरती ऍड झाले. पहिल्या 4 षटकामध्ये 76 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 76 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. किरण यांनी एक जबरदस्त सुरुवात दिली. त्यानंतर मुझंबिल यांचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तब्बल 5 चौकार एका इनिंग मध्ये त्यांनी मारले आणि त्यानंतर अक्षय यांच्या बॅटमधून देखील जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते परंतु आपल्याला देखील कमबॅक करायचं आहे. धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला ती धावसंख्या कंट्रोल मध्ये येताना पाहायला मिळेल का? शेवटचं षटक कोण हाताळेल? या सर्वांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत या मॅच मध्ये. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कृष्णा त्रिपाठी आले. विक्रोली परिसरातील खेळाडू आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय आणि याच चेंडूवरती धावा ज्या आहेत ते रोखल्या गेल्यात. खूप वेळानंतर सर आपल्याला एक डॉट चेंडू पाहायला मिळालाय. यस, डॉट बॉल आलाय कृष्णा यांच्या माध्यमातून. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. पॅटर्न बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. पुढचा बॉल शॉर्ट ऑन पुल. गगनचुंबी फटका. हवाई मार्गाने चेंडू जातोय थेट मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अक्षय पवार
आपण पाहू शकतो मुजम्मिल 14 चेंडू 28वा. किरण पवार काय स्टार्ट दिलं या खेळाडूने. 9 चेंडू मध्ये 28वा त्याने देखील बनवलं. त्यानंतर अक्षय पवार एक पाऊल त्याने देखील पुढे टाकलं आणि एक धाव जास्त बनवली भावापेक्षा. 9 चेंडू 29 बनवल्या. पहा प्रत्येक गोलंदाज इथे मात्र महागडा ठरला. आदित्य मोरे थोडस जर पाहायला गेलं तर इफेक्टिव्ह ठरले, परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात देखील षटकार आला. रोहित 29वा, जतीन 2 षटकामध्ये 32वा, आदित्य मोरे 14 धावा खर्ची करताना पाहायला मिळाले आणि कृष्णा त्रिपाठी याने देखील 14 धावा खर्ची केल्या. म्हणजे धावांची लयलूट झाली आहे. आता दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपल्याला ती धावांची लयलूट करायची आहे. कशा प्रकारे ती धावांची लयलूट केली जाईल आपण पाहू शकतो. काय सुरुवात केली होती. पहिलाच इथे जर पाहायला गेलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका केला गेला. त्यानंतर तो चौकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी आणि त्यानंतर सातत्याने जर पाहायला गेलं तर लॉफ केला गेला फटका. आदित्य मोरे इथे जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट मिळवण्यामध्ये सक्सेस अचीव करताना पाहायला मिळाले. ती विकेट आली, परंतु त्यानंतर कोणताही बदल आपल्याला होताना पाहायला मिळाला नाहीये. पहा या चेंडूवरती तो कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून लॉफ्टेड फटका सजवला गेला. तो षटकार पाहायला मिळाला. काय काबिलियत आणि बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये दोन्ही खेळाडूंनी. मुजम्मिलने देखील आक्रमकता दाखवली. त्याने देखील कोणती कमी बासू दिली नाही. बॅटिंग ऑर्डर मध्ये चांगले फटके सातत्याने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस जर पाहायला गेलं तर कमकुवत पाहायला मिळाला संघ आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या सातत्याने जर पाहायला गेलं तर संधी निर्माण होत गेल्या, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रेशर होतं. युवा खेळाडू आहेत, त्यांच्या विरोधात अनुभव होता आणि अशा वेळेला आपण पाहिलं अनुभव जो आहे तो सरशी मारताना पाहायला मिळाला. अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ या संघाने बनवल्यात 92 धावा. 93 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय होईल आपल्याला ते देखील पाहायचं आहे आणि यानंतर जोडला जाईल एक बुलंद आवाज. सिद्धेशजी शिंदे सर आणि त्याचबरोबर प्रदीपजी देऊलकर सर हे देखील आपल्या साथीला जोडले गेलेत. थँक्यू. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. प्रेक्षकांसाठी सूचना आहे, येवा देवगड आपलाच असा त्या सेल्फी पॉइंट वरना आपण थोडस बाजूला व्हायचं आहे. आपल्यासाठी सुसज्ज अशा स्टँड गॅलरी बसण्यासाठी सज्ज आहेत. तर आपण तिथं बसून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्या. त्या सेल्फी पॉइंट पासून आपली वाहनं किंवा आपण उभं राहू नका. आपल्यासाठी नम्र सूचना आहे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे. पेटेन पुन्हा नव्याने. पेटेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार, मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित आमदार चषक या आजच्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस जिंकला होता उमेश टायटन्स वाघोटन क्रिकेट टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विपक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ अगदी फलंदाजीच्या जोरावरती 92 धावांचा डोंगर उभा करताना दिसतोय. 5 षटकांमध्ये 92 धावा अर्थात एक मोठा धावफलक पाहायला मिळतोय. 93 धावांचा पाठलाग करावा लागेल उमेश टायटन्स वाघोटन क्रिकेट संघाला. अर्थात हा डू ऑर डायचा सामना असेल. करो या मरोची लढाई लढावी लागेल, कारण जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल. आमच्या सोबत सिद्धेशजी शिंदे जोडले जात आहेत या सामन्यासाठी. सिद्धेशजी, हा महत्वपूर्ण सामना आहे या दोन टीम्स मध्ये. नक्कीच सर, महत्वाचा सामना आहे, कारण दोन्ही संघांना आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणे हे अनिवार्य आहे. एका बाजूला प्रयत्न करतायत उमेश हिरोन वाघोटन, तर दुसऱ्या बाजूला
प्रथम फलंदाजी करताना औडो स्पोर्ट्स संघाने एक भक्कम असं आव्हान उभारलं होतं समोरच्या संघासमोर. ते आता मात्र आता पार करायचं असेल तर उमेश 11 वाघोटन या संघाला सुद्धा तशीच आणि जशी समोरच्या संघाने फलंदाजी केली तशीच फलंदाजी करावी लागेल. नक्कीच सिद्धेश, आज टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश खेळाडू मैदानावरती अवतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. SMG हायस्कूल देवगडचं मैदान अगदी दूरवरनं प्रेक्षक या स्पर्धेसाठी आखो देखा हाल बघण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. अगदी मालवण तारकर्लीवरनं गिरोबा स्पोर्ट, नितीनजी पोयरेकर, त्याचबरोबर सिद्धेश, सर्वेश आणि भाई असे मालवणवरनं ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. अगदी स्पर्धेदरम्यान रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावचे ज्यांच्या संकल्पनेतनं जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ते सन्मान श्री शैलेशजी लोके त्यांचंही इथं शुभ आगमन होताना दिसतंय. साहेब, आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेसाठी. त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. सन्मान श्री शैलेशजी लोके साहेब. फरहान खान यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान श्री शैलेशजी लोके यांचा आपण पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करावा. श्री फरहान यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री शैलेशजी लोके अगदी आजच्या रजनीमध्ये या मैदानावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्यांच्याही नेतृत्वाखाली मिडबाव या गावी आपण राज्यस्तरीय अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा पाहिली होती. टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश खेळाडू त्याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. देवगड तालुक्यातली ही 4थी क्रिकेट स्पर्धा व्यावसायिक क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जात आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. सलामीची विनीची जोडी मैदानावरती. यवा देवगड आपल्याच असा त्या सेल्फी पॉइंट वरती जे टेकून बसलेले आहेत. आपली 2 व्हीलर असेल कृपया आपण ते बाजूला घ्यायचे आहे. तो सेल्फी पॉइंट आहे. यंगस्टर क्रिकेट क्लबने तुमच्यासाठी सुसज्ज गॅलरी उभ्या केलेल्या आहेत. तिथं तुम्ही बसून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्या. आपल्यासाठी ही नम्र सूचना आहे. त्या सेल्फी पॉइंट वरनं आपण थोडं साईडला व्हायचं आहे. अर्थात सामन्याला सुरुवात होताना दिसते आघाडीची विनीची जोडी सचिन आणि त्याच्या साथीला पृथ्वीराज ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज राजू पालडी एक टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पालडी यावेळी सज्ज होताना दिसतोय. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी राजूचा यावेळी वापर केला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती पवित्र घेण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू शरीरवेधी पाहायला मिळालाय. सिद्धेश, पहिला चेंडू होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला त्या ठिकाणी. राजू पालडे एक कसलेले गोलंदाज आहेत आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं मात्र त्यांना पुरेपूर अनुभव आहे. कीर्ती सेलचे सन्मानश्री प्रवीणजी वातकर यांचं इथं शुभ आगमन होत आहे. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आणि विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन आसनस्थ व्हा. देवगड तालुक्यामध्ये आपण कीर्ती सेल हा शॉप पाहतोय आणि त्याचे सर्व सन्मान श्री प्रवीणजी वातकर साहेब आपलं मनापासून स्वागत. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश मैदानावरती पाहायला मिळतोय. नाममात्र 1 धाव धावफलकावरती 93 धावांचा पाठलाग करताना उमेश टायटन्स वाघोटन क्रिकेट संघ. राजू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुल लेन चेंडू पाहायला मिळतोय. वेग भन्नाट पाहायला मिळाला आणि या वेगासमोर नतमस्तक व्हावं लागलंय ते फलंदाजला. सुंदर चेंडू होता राजू पालडे यांचा. अगदी जशी भेदक गोलंदाजी पाहिली असतील तीच गोलंदाजी राजू पालडे यांच्याकडे जो अनुभव आहे आणि तो अनुभव आदरणीय शैलेशजी लोके आणि त्यांची भाची म्हणजे सोनपरी स्वामिनी यांचा देखील सन्मान आपण मुख्य मंचावर या स्पर्धेचे आयोजक संतोषजी तारी यांच्या शुभ हस्ते करतोय. खरं तर हा क्षण खूप महत्वाचा आहे आणि म्हणून हा एकोपा असंच वाढत राहावा अशीच अपेक्षा आणि असाच विश्वास आम्हाला आहे. सन्मान होतोय श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे मुख्य आयोजक आदरणीय शैलेशजी लोके साहेबांचा आणि त्यांची भाची स्वामिनी यांचा आपण सन्मान मुख्य मंचावर होतो. धन्यवाद. आपण शैलेशजी आसनस्थ व्हायचंय. तसेच आदरणीय सावी लोके मॅडम आपण देखील याच प्रसंगी उपस्थित आलेल्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सावीताई लोके आपण सुद्धा यायचंय. आपलं देखील आपण मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत करीत आहोत. श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या या देखील सदस्य आहेतच
तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत यंगस्टर प्रीमियर लीग मध्ये. दहा धावा एका गडीच्या मोबदल्यात 93 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. निहाल तुसामत येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी चांगला फटका डीप लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू प्रवास करताना दिसतोय. चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि हाही चेंडू थोडासा चांगला होता. मात्र प्रथमेश चव्हाण यांचा एक चांगला फटका त्या ठिकाणी. धावा येत आहेत मात्र, आणि धावा कोणासाठी येत आहेत तर उमेश शिलेवन वाघोळण या संघासाठी. 14 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. निहाल अर्थात मॅन फ्रॉम पुणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगलं प्रत्युत्तर दिलं आपल्या गोलंदाजी मधला. एक फुलर लेन ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, ज्या चेंडूवरती प्रथमेश कडे उत्तर नव्हतं. नक्कीच मागच्या चेंडूचं उत्तर होतं मात्र या चेंडूवरती निहाल तुसामत सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत, पुण्यासाठी बिलॉंग करतात. आणि आज मात्र वर्णी लागले त्यांच्या देवगडच्या यंगस्टर्स क्रिकेट स्पर्धेमध्ये. निहाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी सुंदर फटका शॉर्ट टेम्पल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी षटकार. काय खेळ चाललाय सर. एका चेंडूवरती षटकार येतोय, दुसरा चेंडू डॉट येतोय, तिसरा चेंडू षटकार येतोय. म्हणजे कधी गोलंदाज हवा होतोय, कधी फलंदाज हवा होतोय, कधी इकडचं पारडं जड तर कधी तिकडचं पारडं जड. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणाक्षणाला पारडं बदलत आहे. फलंदाजी करावी लागेल आणि घाटकोपरचाच खेळाडू आहे प्रथमेश चव्हाण. नक्कीच या स्पर्धेदरम्यान शुभागमन होत आहे. मालवणी समालोचक बादल चौधरी त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निहाल यावेळी चांगला चेंडू फुलर लेनचा ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला गरंग जातोय. स्वीपर कव्हर वरना क्षेत्ररक्षक यावेळी वेगाने येतोय. अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली, ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 21 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आदरणीय संदीपजी कुलकर्णी साहेब हे देखील या प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संदीपजी कुलकर्णी या आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. धन्यवाद. नक्कीच सर. निहाल तुसामध्ये एक चांगले गोलंदाज आहेत, मात्र काही चेंडू ठीक. खराब पडले होते. मात्र त्यानंतर जर चेंडू पाहायचं झालं तर निहाल तुसामत मात्र चांगली गोलंदाजी करतायत. तर आपण व्यासपीठावर सन्मान घेऊया. आदरणीय साविताई लोके या आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जिल्हा परिषद सदस्य त्या सिंधुदुर्ग, तसेच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेढवाव या संघटनाच्या ते सदस्य आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं देखील योगदान क्रिकेटसाठी आणि या पूर्ण परिसरासाठी राहिलेलं आहे. तर आदरणीय साविताई लोके यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी तारी यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. धन्यवाद साविताई. आपण असं रस्ता होऊ शकता. थँक्यू. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अर्थात ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो राजू पालडी यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम घाटकोपर प्रथमेश, त्याचा एक जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल ती उमेश टायटन्स वाघटोन क्रिकेट संघाची. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करून देतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू फुलर लेंथ अर्थात मधल्या एचटी वरती आडवा सापडताना दिसतोय. दुसरा गडी बाद होतोय उमेश टायटन्स वाघोटन संघाचा. पृथ्वीराज चव्हाण त्याकडे सापडले त्या ठिकाणी आणि एलबीडब्ल्यू स्वरूपात बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी झाली आहे. पाहायचं झालं तर राजू पालडी पहिलं षटक, पाहायचं झालं तर लाजवाब अफलातून 3 धावा दिल्या होत्या. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूत 1 धाव जरूर आली, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी जो काही आपला प्रयत्न असावे तो प्रामाणिक प्रयत्न करतायत. नाव आहे राजू पालडी. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतताना दिसत आहेत. सुरुवातीला सचिन आणि त्या पाठोपाठ पृथ्वीराज हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय. मंगेशजी पारकर श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावचे संयोजक आहेत आणि आमच्या जवळचे मित्र मंगेशजी, आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या मंगेशजी पारकर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज मिस्टर नितीनजी पनाळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिरावलाय. 22 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 22ला 2 पाठलाग 93 धावांचा. अर्थात ती एक ठोस आश्वासक सुरुवात पाहायला मिळत नाही ती उमेश टायटन्स वाघोटन क्रिकेट संघाकडनं. राजू यावेळी पुन्हा एकदा डावकरी शैलीने यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे ती अतिरिक्त धाव यावेळी मिळाली आणि धाव फलक बदललाय. 23 धावा 2 गडी बाद.
चांगला चेंडू होता या आधीचा पाहायचं झालं तर राजू पालडी यांचा. त्यानंतर एक चांगला चेंडू पेश करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न कुठेतरी फसला आणि त्या ठिकाणी वाईट चेंडू. यावेळी चांगले चेंडू फुलर लाईन ड्राईव्ह केलाय, चेंडू मिड ऑफला पार करतोय, जातोय लॉंगन वरती, अर्थात लॉंगन वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पोहोचतोय 24 धावा 2 गडी बाद. 24 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. प्रथमेश चव्हाण राजू पालडे यांच्यासाठी आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी प्रथमेश चव्हाण त्या ठिकाणी बीट झाले. यष्टीरक्षक अजित मोहिते चेंडू अडवतायत. निर्धाव चेंडूची सांगत होते. आतापर्यंत दुसरं षटकच हातात आहेत. अवघ्या 6 धावा दिल्या आहेत राजू पालडे यांनी. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी. काम ही लांबवरचा प्रवास करून देवगड नगरी गाठली आहे हे मात्र पाहायला मिळतं आपल्यासाठी आणि आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धा कोणती आहे? यंगस्टर प्रीमियर लीग देवगड. आणखीन एक समोरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी चांगला फटका होता आणि बाद झाले. चांगला चेंडू, अर्थात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची नव्हती, अर्थात चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 70-70 या युट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकता. प्रथमेश डावकर शैलीचा फलंदाज, अर्थात सुरुवातीला मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अर्थात उजव्या इशीवरती हा चेंडू होता. खेचून मारण्याचा प्रयत्न यावी असफल ठरला आणि चांगला झेल म्हणावं लागेल. वाईडेश लॉंगनवरती 3रा गडी बाद. नक्कीच सुंदर फटका होता त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने तितका सुंदर झेल पकडलाय मुजम्बिल खान यांनी. जितकी फलंदाजी चांगली केली होती. लाईनमन साठी सूचना आहे, एकाच जागेवरती 2-2 लाईनमन्स आहेत. ते एकाच जागेवर एकच लाईनमन आणि आपण मैदानाच्या चहूबाजूला आपण जागा ताब्यात घ्यायची आहे, सीमारेषा ताब्यात घ्यायची आहे. आपल्यासाठी सूचना आहे. 24 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत धाव फलक पाहायला मिळतोय. संघ यावी पिछाडीवर पाहायला मिळतोय. प्रथमेश ज्याने 10 चेंडूंचा सामना केला 20 धावा जमवल्या आहेत आणि नितीन पनाळे 1 चेंडूंवरती 1 धाव. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले आहेत. राहुल चौधरी. सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी, समोरच्या दिशेने खेळून काढला होता आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळत आहेत. 3 षटकं समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर उमेश इलेव्हन वाघोटन या संघाची धाव संख्या होते 25 धावा आणि 3 गडी त्या ठिकाणी बाद झाले आहेत. राजू पालडे आतापर्यंत 2 षटकं टाकली, 2 षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले आहेत. नक्कीच सिद्धेश, संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. स्पर्धेचा लेखाजोखा पहिला 3 संघ आतापर्यंत टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी मंगलमूर्ती पुणे, स्क्रीनवरती आपण पाहतोय सदा स्पोर्ट्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रमानांकित आपल्याला हे दालन पाहायला मिळतंय. क्रिस्टल ट्रॉफी, टी शर्ट प्रिंटिंग, मेटल ट्रॉफीज, सिल्वर ट्रॉफीज, स्कूल्स युनिफॉर्म, त्याचबरोबर फायबर ट्रॉफीज आणि ऑल स्पोर्ट्स ॲक्सेसरीज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेसाठी रेडी ग्रामस्थ यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. तो रेडी गाव जो द्विभुज गणपतीसाठी प्रसिद्ध आणि त्याच गावामध्ये आपल्याला सदा स्पोर्ट्स हा रेडी हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. कीर्ती सेलचे सन्मानश्री प्रवीणजी वातकर यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पाव शतक फलकावर लागलाय 25-3 गडी बाद. गोलंदाजीसाठी विकी त्या ठिकाणी आले आहेत आणि चांगला चेंडू त्या ठिकाणी होता. राहुल यांच्या बॅटमध्ये एक नेत्रदीपक फटका येतोय 6 धावांसाठी. नक्कीच एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका म्हणावं लागेल. सामन्याचं लक्ष तर खूप मोठं आहे, मात्र राहुल चौधरी आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं तर प्रथमेश हे प्रयत्न करतायत. प्रयत्न तर करावा लागेल, मात्र प्रयत्नांना यश शेवटच्या चेंडूपर्यंत मिळवावं लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका होता त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने राहुल चौधरी खेळले आहेत, मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने मुजम्बिल यांचं होत आहे. त्या ठिकाणी फलंदाजी सुद्धा चांगली केली होती आणि एक झेल सुद्धा चांगला पकडला होता प्रथमेश चव्हाण यांचा. 32 धावा आतापर्यंत फलकावरती लागत आहेत. उर्वरित चेंडू 10 आहेत. 10 चेंडूवरती 61 धावांची गरज आहे. कठीण समीकरण पाहायला मिळतंय सिद्धेश. खूप दूरवर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ती एक ठोस फ्लाइंग स्टार्ट मिळाला नाहीये उमेश टायटन्स वाघोटन संघाला.
पुन्हा एकदा विकी विकी नितीन पन्हाळे यांच्यासाठी चांगला चेंडू आणि त्या ठिकाणी काय होत आहे, चेंडू स्टंपच्या आतून गेलाय मात्र बेल्स पडली नाही आहे. नशिबाची साथ नितीन पन्हाळे यांना मिळाली आहे आणि या 4 धावा मिळत आहेत. नक्कीच सिद्धेश बाईच्या स्वरूपात या धावा पाहायला मिळाल्या. चेंडू अतिशय सुरेख होता. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अगदी डावी आणि मधली एसटी आणि यावेळी एसटी रक्षकही चकतोय आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. तो लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी. या 4 धावा मिळत आहेत. सुंदर चेंडू होता मात्र त्रिफळाची झाली असते नितीन पन्हाळे मात्र त्या ठिकाणी बेल्सच पडली नाही आणि त्या 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी फलक पुढे जाताना दिसतोय. धाव संख्या होते ती 36. यावेळी फुलटॉसचा एक चांगला फायदा त्या ठिकाणी घेतलाय आणि नितीन पन्हाळे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. नक्कीच खराब चेंडू होता आणि चेंडू डाव्या एसटी वरती मिळालाय. फलंदाजाच्या अगदी रडारवरती चेंडू मिळालाय आणि चेंडूला फेकून दिलाय चंद्रावरती अर्थात डीप स्कोर लेग वरती. मोठा फटका 6 धावांसाठी. थोडस त्या ठिकाणी विकी चुकले आणि क्रिकेटचा खेळ आहे, चुकीला माफी नाही. नितीन पन्हाळे एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. तो अनुभव कुठेतरी पणाला लागताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता. समोरच्या दिशेने तितकं सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी चुकला. पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत नितीन पन्हाळे यांच्या बॅटमधनं. नक्कीच नितीन पन्हाळे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा शफल झाला होता आणि काय सुंदर फटका म्हणावा लागेल. कव्हर ड्राईव्ह चेंडू येतोय स्वीपर कव्हरला. अगदी नेत्रदीपक फटका 4 धावांसाठी. प्रयत्न तर चालू आहेत सर, नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी नितीन पन्हाळे सुद्धा करतायत, राहुल चौधरी सुद्धा करतायत. मात्र थोडासा कुठेतरी उशीर झालाय कारण समोरच्या बॅटिंग टीमने फलंदाजी करताना धावांचा एवढा डोंगर उभारला होता. मात्र पहिल्या षटकापासून फ्लाइंग स्टार्ट मिळायला पाहिजे होता मात्र तो कुठेतरी मिळाला नाही. धाव संख्या झाली 46. एक चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. विकी यांच्या यानंतरची लढत असेल या सामन्यातील विजेता संघ विपक्ष राजू टायगर आरोंदा. अशी ही लढत यापुढील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकी नितीन यांच्यासाठी आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि 3 षटकं त्या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकं समाप्ती झाले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 47. नक्कीच संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय तो उमेश टायटन्स वाघोटन क्रिकेट संघ. अगदी शेवटचं षटक या इनिंगची सांगता येतेश्री करणारं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात दुसऱ्या बाजूने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. अर्थात उमेश टायटन्स वाघोटन संघाचा निर्णय चुकीचा ठरलाय की काय, कारण टॉस जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि विपक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या फलंदाजांनी चांगली दमदार कामगिरी केली. एक मोठा धावफलक जमा केलाय आणि त्याच दबावामध्ये टायटन्स संघ. गोलंदाजासाठी अंगद पाटील इनामपूर एक्सप्रेस. पहिला चेंडू होता मात्र पहिला चेंडू अगदी सुंदर पद्धतीने हाताळला होता. राहुल चौधरी यांना बीट करून गेलाय. ज्या अंगद पाटीलने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अक्षरशः दणानून सोडली होती तेच अंगद पाटील आता गोलंदाजीसाठी येत आहेत. थोडीशी सामन्याची औपचारिकता बाकी आहे मात्र उमेश 11 वाघोटन हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी समोरच्या दिशेने हलकेचा स्टेअर केला. एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 47. नक्कीच अगदी पराभवाच्या छायेखाली पाहायला मिळतोय उमेश टायटन्स वाघटोन क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूने अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. अंगद आणखीन एक चांगला फटका होता त्या ठिकाणी आणि बाद होत आहेत. नितीन पन्हाळे त्या ठिकाणी बाद होत आहेत. करो या मोरोचा सामना होता. एका बाजूला होती टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवली तर दुसऱ्या बाजूला होत आहे उमेश 11 वाघोटन. नक्कीच नितीन पन्हाळे 11 धावांचं योगदान दिलं. 70-70 युट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकतो नितीन कशा प्रकारे बाजूला राईट आर्म ओव्हर द विकेट आलाय. गुड लेंथ वरती चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळालाय. त्या बाउन्स वरती अर्थात बॅटची किनार आणि यष्टीरक्षक यावेळी कुठेही चुकी करताना दिसत नाही तर गडी बाद होताना दिसतोय. अर्थात एका बाजूने विजयाच्या दिशेने वाटचाल. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय अजित मोहिते याने आणि अजूनही उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत अवधूत स्पोर्ट्स कणकवली.
चांगले खेळले. पहिला सामना पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र दुसरा सामना चांगल्या पद्धतीने खेळले. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी अंगद पाटील यांचा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. नक्कीच अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ अगदी 2 पावलं विजयापासून दूर पाहायला मिळतोय. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला न होता अर्थात चेंडू यावेळी निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अंगद 5वा चेंडू या षटकातील. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, आणखीन एक सुंदर झेल. अजित मोहिते मात्र त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात यष्टनच्या मागे. या षटकामध्ये पाहायचं झालं तर 2 झेल सुद्धा त्यांनी यष्टनच्या मागे घेतल्या आहेत. अगदी विकेटवरती आपण पाहू शकतो कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय. संकेत मोरे अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. आणि नक्कीच उमेश टायटन्सची देहबोली सांगून गेली होती की हा सामना त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन बसला होता, कारण ती सुरुवात नव्हती या टीम्सकडे. राईट हॅम ओव्हर द विकेट अंगद अगदी आलाय, अगदी बॅटच्या टोकाला हा चेंडू लागलाय आणि यष्टीरक्षक अजित मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय चांगला झेल पकडलाय. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. जतन ठक्कर आले त्या ठिकाणी. यानंतर या सामन्यामध्ये जो विजयी झालेला संघ शेवटचा चेंडू त्या ठिकाणी अंगद यांचा या षटकातील. आणि शेवट त्या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळलाय. शेवट त्या ठिकाणी गोड केलाय जतन ठक्कर. उमेश शिलन वाघोटन संघ, आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आपण चांगले खेळलात. त्या ठिकाणी विजय ठरतोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघ. नक्कीच अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ आपलं आव्हान जिवंत ठेवतोय या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळालाय आणि नक्कीच या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अवधूत स्पोर्ट कणकवली आणि त्यांच्या विरोधामध्ये राजू टायगर्स आरोंद क्रिकेट संघ. या 2 टीम्स मध्ये आणि या 2 टीम मधला जो संघ विजयी होईल आजच्या आपण मॅच समरी पाहू शकतो.